प्रत्येक विषयामध्ये चर्चेत राहणारा जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील बीड जिल्हा हा क्रमांक 1 ला असतो। याच आपल्या बीड जिल्ह्यातील रोहन रामचंद्र बहिर याने पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचं नाव चर्चेमध्ये आणलंय। ते कसं, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर राम राम मंडळी, मी आपला एसपीएन। आज आपण गेलतो बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी गावच्या धाडसी रोहनची भेट घेण्यासाठी। त्या रोहनला भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्राप्त झालाय आणि मराठी बालभारती इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये धाडसी रोहन या नावाने त्याचा धडा सुद्धा आलाय आणि म्हणूनच प्रत्येक चॅनलवर सध्या फक्त रोहनच्याच नावाची चर्चा चालू आहे। आणि हे रोहनचे आई वडील ज्यांना आपल्या मुलाने केलेल्या धाडसाबद्दल खूपच कौतुक वाटत आहे आणि त्याला मिळालेला सन्मान आणि शौर्य पुरस्कारावर ते खूप खुश दिसत होते। चला आता तुम्हाला सांगतो रोहनने नेमकं काय केलं ज्यामुळे त्याला हा पुरस्कार भेटलाय। पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस पडला आणि राजुरीची डोंबरी नदीला पाणी आलं आणि त्यामुळे गावातील काही महिला या नदीवर धुणं धुण्यासाठी गेल्या आणि तेवढ्यात गावातील छायाताई गायकवाड या नदीमध्ये पाय घसरून पडले आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या वाहून जात होत्या। तेवढ्यात रोहनने बघितलं आणि जीवाची पर्वा न करता रोहनने पाण्यामध्ये उडी घेतली आणि छायाताईंना बाहेर काढले। त्यावेळेस रोहनचं वय अवघं 16 वर्षाचं होतं आणि एवढ्या कमी वयात त्याने एका महिलेचे प्राण वाचवले, म्हणून त्याला बाल शौर्य हा पुरस्कार देण्यात आला। बरं, तुम्हाला जर रोहनचं हे कार्य आवडलं असलं तर त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन आपल्या व्हिडिओला शेअर करा। भेटू आता असेच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।